नांदवण गावात तीव्र पाणी टंचाई, ग्रामविकासापासून गाव वंचित, ग्रामसेविकेच्या तात्काळ बदलीची ग्रामस्थांची मागणी। साक्री तालुक्यातील नांदवण गावात मूलभूत सुविधांचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। गावातील नागरिकांना पाणी टंचाईसह अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय। गावात तब्बल 8 ते 10 दिवसांनी पाणी पुरवठा केला जातोय, तर काही वेळा पाणी येतच नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली। गावात काँक्रिटीकरण रस्त्याचा अभाव असून अनेक ठिकाणी वीज पोल व रस्त्यावरील पोलवरील वीज दिवे नसल्यामुळे संपूर्ण गाव अंधारात असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होतोय। ग्रामस्थांच्या आरोपानुसार ग्रामसेविका गायत्री नेहिरे या गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष करत असून ग्रामपंचायत कार्यालयात नियमित उपस्थित राहत नाहीत। तसेच तक्रार मांडण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांशी अयोग्य अरेरावीची भाषेत संवाद साधला जात असल्याचा आरोपही करण्यात आला। पाणी पुरवठ्याची मोटर किंवा वायर जळाल्यास ग्रामपंचायतीकडून तात्काळ उपाययोजना न झाल्यानं ग्रामस्थांना स्वतः पैसे जमा करून दुरुस्ती करावी लागत असल्याचं समोर आलं। या प्रकाराला कंटाळून नांदवण ग्रामस्थांनी साक्री येथील बीडीओ अधिकारी सोनवणे यांना घेराव घालत गावातील समस्या मांडल्या। तसेच नांदूर गावात प्रशासक कधी येत नाही अशा देखील यावेळी समस्या मांडल्या। यावेळी ग्रामसेविका गायत्री नेहिरे यांची तात्काळ बदली करण्यात यावी, अन्यथा मोठा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला। यावेळी उपस्थित ग्रामस्थ वसंत सुभाष साळुंके, नितीन चिंतामण देवरे, सुरेश नानाजी ठाकरे, विलास दामू माळचे, सुभाष वेडू माळचे, विनोद पांडुरंग तुरवणे, रवींद्र गजमल पगारे, किशोर राजेंद्र शिंदे, घनश्याम चिंतामण देवरे, तुकाराम परशुराम माळीच, ज्ञानेश्वर नाना शेवाळे व नांदगाव गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामपंचायत नांदवण आम्ही ग्रामसेवक मॅडम यांची तक्रार घेऊन पंचायत समितीकडे रवाना झालो। गावात 4-5 दिवसापासून पाणी नाही, मॅडम काहीच म्हणजे लक्ष देत नाही। त्यासाठी आम्ही बीडीओ साहेबांकडे आलो। बीडीओ साहेबांनी आम्हाला सांगितलं की बुवा तात्काळ आम्ही दखल घेऊ असं। तर दखल नाही झाली, आम्ही अन्यथा जर दखल नाही झाली आम्ही सगळ्या महिला वगैरे सगळं जेंट्स वगैरे घेऊन इथं पंचायत समितीला हजर राहू आणि या मॅडमांची बदली करण्यात यावी। कारण की पाण्यामध्ये कोणतीच सोय नाही, पाणी पण नाही आणि गटार पण भरलेले आहेत, रस्ता नाही, लाईट नाही, काहीच नाही। मॅडम लक्ष देत नाही। मॅडम वेळेवर येत नाही। महिन्यात एखादा वेळेस दिसले ते पण येता फोटो काढून निघून जाता आणि फोन केला की आरी तुरीची भाषा करता, म्हणजे डायरेक्ट टाळाटाळ करता आणि लगेच नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकून मोकळे होतात ते। आणि वेळेवर येत नाही, आल्या तर 12-1 वाजेला येता आणि लगेच फोटो काढून घेता निघून जाता। मॅडमांची बदली करण्यात यावी तात्काळ। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी रतनलाल सोनवणे, साक्री।